भारताच्या नव्हे बांधवांनो, पूर्ण विश्वाच्या जगाच्या इतिहासामध्ये किंवा पूर्ण जगाचं लक्ष ज्या गावाने काय केलेलं आहे, आपल्याकडे खेचून घेतलेलं आहे, ते गाव म्हणजे आमच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी. तर या अंतरवाली सराटीमध्ये आज आम्ही बांधवांनो गेलो होतो. त्याचं कारण असं होतं की जेव्हा माणूस सर्व प्रयत्न करून थांबतो पण त्याला असं वाटतं कधीतरी की नाही रावा आता होणार नाही, मग ते काम जर कोण करतं ते काम करत असतं बांधवांना हे अंतरवाली सराटी गाव. मग ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटलांशी काय केली, चर्चा केली, ज्यावेळेस आम्ही म्हणलो की महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकांचा साहेब हा प्रश्न आहे आणि गेल्या 15 वर्षापासून हा प्रश्न आहे, तर साहेब असे हसले. तर साहेबांनी विचारलंय तुम्ही सध्या किती जण आलात वरे. साहेबांनी विचारलंय की 63,000 शिक्षकाचा प्रश्न आहे, तुम्ही सध्या किती जण आलात. आता आम्ही काय 10-12 जणच होतो ना, तर आम्हाला एक कसतरी झालं. पण तरी ते म्हणे छान, तरी तुम्ही लढताय, तुमचं अभिनंदन म्हणे. आणि आवर्जून त्यांनी एक गोष्ट सांगितली बा की असाच मराठा समाज 30 वर्ष झोपलेला होता म्हणे, संघटित नव्हता. त्या समाजाला जागृत करण्याचं काम बांधवांनो म्हणे मी सतत गेले 20-25 वर्षापासून करतोय. हे फक्त काय जागृतीमुळे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांना पहिले काय करा, जागृत करा. ते म्हणाले आतापर्यंत जे जे लोक त्यांच्याकडे आलेत आणि ज्या ज्या लोकांनी त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले, एकही माणूस बिना यशाचा त्या अंतरवाली सराटीतून वापस गेला नाही. पाठीमागे बऱ्याच शिक्षकांचा MPSC द्वारे ज्यांचं सिलेक्शन झालं, परंतु काही कारणास्तव त्यांचे निकाल राखून ठेवले होते. तर जवळपास 550 विद्यार्थी होते बांधवांनो होते. तर ते 550चे 550 विद्यार्थी त्यांच्याकडे गेले. तर त्या 550 विद्यार्थ्यांचं काय झालं बांधवांनो, प्रश्न मिटला. पाठीमागे काहीतरी 45 बांधवांनी आत्महत्या केली होती, त्यांचा सुद्धा प्रश्न होता. त्या बांधवांचे सुद्धा तात्काळ त्यांचं जे काही सुविधा असतील, त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण झाल्या. त्यानंतर बरेच असे 4-5-2 जे काही बांधव होते, त्या बांधवांचे प्रश्न बांधवांनो त्यांनी काय केले, एका फोन सरशी काय केले, सोडून दिले. विधिमंडळामध्ये जे काही उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, मागच्या 10 वर्षापासून जे काही आश्वासन आपल्याला देतात ते त्यांना ऐकून दाखवलं या टॅबद्वारे की बघा असे आश्वासन, अशा गोष्टी देताना सुद्धा आमचा पगार आम्हाला भेटत नाहीये. मग बांधवांनो त्यावेळेस ते नक्कीच काय झाले माहिती का, ते म्हणे असे ऐकत नसतेत म्हणे. कुठलेही मंत्री महोदय असेल, कुठलंही सरकार असेल, त्यांना डोके लागतात, डोके. जर मराठा समाज त्या अंतरवाली सराटीमध्ये जर कोट्यावधीचे सभा जर त्यांनी एकत्रित केल्या नसत्या, तर जे काम 30 वर्षात झालं नाही बांधवांनो, ते काम अवघ्या 3 महिन्यात होऊ लागलंय. तर मला सांगायचं हे की म्हणजे आपण शिक्षक आहे, आपण नक्कीच आपल्याला हमपणा असतो. मला वाटलं नव्हतं की ते नक्कीच निवेदन घेतील, म्हणतील की हो करू आपण, तुम्ही पुन्हा या. किंवा मला अपेक्षा होती की ते म्हणतील आधी माझा मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न आहे तो आधी मार्गी लागू, नंतर तुमच्याकडे. पण तात्काळ बांधवांनो त्यांनी हे सन्मानी त्यांचे त्या गावचे सरपंच आहे, त्या सरपंचांना बोलून घेतलं. म्हणे शिक्षण मंत्र्यांना फोन लावा. तर त्यावेळेस त्यांनी उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतर त्यांनी आवर्जून सांगितलंय की महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकाचा पगाराचा अनुदानाचा प्रश्न आहे, तो प्रश्न ते माझ्याकडे घेऊन आलेले आहे. तर आता हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल, याची पूर्ण शहानिशा करा. हा प्रश्न का नेमका थांबलेला आहे, तुम्ही अनेक आश्वासने यांना दिले, त्यांनी मला व्हिडिओ दाखवले. तर त्यावेळेस उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की मी साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतो, शालेय शिक्षण मंत्र्यांशी बोलतो आणि मी तुम्हाला अधिकृत माहिती काय करतो देतो. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं त्यावेळेस की काय तडकाफडकी म्हणजे काम आहे. ते म्हणतात ना बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. लगेच फोन लावला
आणि अशी माहिती आहे बांधवांनो की आपलं जे घराणं आहे, आपण सातत्याने जे बोलत होतो, आपल्या पाठीमागं कोणतरी चांगलं एक काय असलं पाहिजे होतं, वजनदार व्यक्ती असला पाहिजे होता, एक काय म्हणू त्याला हक्काचा माणूस असला पाहिजे होता. तर नक्कीच आज तिथून येताना मला खूप अभिमान वाटला की खरंच आपण या जालना जिल्ह्याच्या मातीत जन्म घेतला. आणि ते म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी परी तरी तू जागा बोललासी. तर नक्कीच बांधवांनो, आता मात्र जरांगे पाटील साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला ते कधी प्रश्न देतील, ते जर 550चे 550 उमेदवार जर मला भेटले नसते तर त्यांचा नोकरीचा गेल्या ते आझाद मैदानावर गेल्या 2 वर्षापासून उपोषण करत होते, त्यांचा प्रश्न मार्गी लागला नसता. परंतु त्यांनी विचार केला का 550 कुटुंब आहे, ते एका कुटुंबात जवळपास 4 लोक असतात आणि हे लोकांच्या जवळपास त्यांच्या संपर्कात 10 ते 15 कुटुंब असतं, म्हणजे एका माणसाच्या संपर्कात 100. तर हा हिशोब ते डोके करत असतात. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमची संख्या असेल. आम्ही त्यांना सांगितलं की 3 जानेवारी 2024 पासून म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आम्ही त्या आझाद मैदानावर साहेब बसतोय. तर ते म्हणे तुम्ही जरूर बसा, परंतु आधी तुमचे मास्तर लोक जागृत करा. अरे म्हणे तुम्ही 63,000 आहे ना म्हणे, त्या 63,000 लोकातले 50% जरी आले तर आझाद मैदानावरती जागा पुरत नाही. तुमच्या हक्काच्या पगारासाठी तुम्ही 1 दिवस येऊ शकत नाही का म्हणे. अरे जर तुम्ही सकाळी आले तर संध्याकाळी निर्णय घेऊन बाहेर जातात म्हणे. आझाद मैदान जर गत झालं तर मी फोन लावतो म्हणे शिक्षण मंत्र्याला की मी येऊ का. ते तर बांधवांनो काय करणार आहे, 20 तारखेपासूनच निघणार आहे. पण बांधवांनो, जर 3 तारखेला तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हक्काचा पगार मिळाला पाहिजे तर तुम्ही तिथं आलं पाहिजे. बघा किती बारकाईनं ते वाचतायत. असं नाही की लगे घेतलं इकडे तुम्ही बघा ना, ते व्यवस्थित. म्हणजे विशेष म्हणजे ते आजारी होते, हे सन्माननीय त्यांचे गावचे सरपंच तिथं होते म्हणून त्यांनी वेळ एवढा दिला. खूप त्यांनी विचारपूस केली कशामुळं काय कारण. आम्ही पण पूर्ण तयारीनिशी गेलो होतो, आम्ही सोबत टॅपच घेऊन गेलो होतो. की म्हणलं नाही, मोठ्या व्यक्तींना समजून सांगायचं म्हणजे काहीतरी व्हिडिओ लागतं, काहीतरी लागतं. हा टॅबच आम्ही त्याच्यावरती अनेक वेगवेगळे सगळे संदर्भ आपल्या याच्यातले सगळे त्यांना दाखवले होते. म्हणजे सांगायचं काय बांधवांनो की पूर्ण तयारीनिशी आम्ही गेलो होतो. ते काय आहे माहिती का की काही जणांना वाटत असेल की अरे यांना काय करायचं, अरे काय करायचं म्हणजे दर महिन्याचा आपला 20,000चा पगार वाढतोय ना, कोणीतरी समोर आलं पाहिजे ना. आम्हाला वेळ लागलाय का, आपला आधीच 15 वर्षाचा पगार आपला कटलेला आहे. त्यात दररोज आपले अनेक बांधव काय होते आपल्याला सोडून जाते. कधी कधी विचार येतो ना, आपण जर गेलो तर आपल्या लेकराबाईन काय करायचं.